वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजांमध्ये पाणी हे माणसाच्या आयुष्यातील एक अत्यावश्यक आणि अविभाज्य घटक आहे. ही गरज लक्षात घेता केंद्र सरकारने 2018-19च्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन योजना हर घर जल या योजनेची तरतूद केली. या योजनेचा संपूर्ण देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फायदा झालेला पाहायला मिळाला. रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे या योजनेकरिता तब्बल 6.5 कोटीचा निधी मिळाला, तर फक्त भुवनेश्वर गावाला 3.5 कोटीचा निधी मिळाला. या कामाची वर्क ऑर्डर 2023 ला मिळाली. ही वर्क ऑर्डर मिळून सुद्धा अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे ग्रामपंचायत मध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू झाली. संबंधित योजना गावात यशस्वीरित्या पूर्ण व्हावी याकरिता ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते, उपसरपंच शांतिशील तांबे, सदस्य गणेश शिवलकर तसेच उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नागती यांनी अथक परिश्रम घेत होते. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी रोहा पंचक्रोशीचे सर्वेसर्वा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी याबद्दल ठेकेदाराची चौकशी केली असता रोहा वन विभागच याला अडथळा ठरत आहे असे ठोस कारण दिले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील हे संतप्त झाले असून वन विभाग कार्यालय अधिकाऱ्यांकडून जर पुढील 2 दिवसात या कामाची परवानगी मिळाली नाही तर महिला मोर्चा घेऊन वन विभाग कार्यालयावर धडकू असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्याचे मुख्याधिकारी, आमदार, मंत्री, खासदार यांनी या गंभीर विषयावर फोन करून आदेश देऊन सुद्धा वन विभाग या गंभीर समस्येकडे का गांभीर्याने लक्ष देत नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भुवनेश्वर येथील जलजीवन योजनेला 1 वर्ष होऊन सुद्धा अजूनही काम सुरू झाले नाही. की काय समस्या आहे, काय तिथे असावे? जलजीवन मिशन योजना वर्षे आणि भुवनेश्वर अशा दोन्ही जलजीवन मिशनच्या योजना मंजूर झाल्या. भुवनेश्वरच्या ठिकाणी सरकारी जागा नसल्यामुळं महाराष्ट्र शासनाने काढलेल्या GR प्रमाणे आम्ही पंचायतीने फॉरेस्ट खात्याकडे जागा देण्याबद्दलची सगळी कागदपत्र तयार करून दिली. पण केवळ काही देशापोटी किंवा काही वेगळ्या याच्यासाठी फॉरेस्ट खात्याच्या असहकारच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे इथं असलेल्या सर्वच अधिकारी, निगम साहेब असतील, वाघमारे असतील, खाली राजपूत असतील, ह्या तिन्ही अधिकाऱ्यांनी भुवनेश्वरची पाणी योजना व्हावी नाही त्याच्यामुळं त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही. पाण्यासारख्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी मदत करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा तसा GR आहे की जिथं जागा नसेल सरकारी तिथं फॉरेस्ट खात्याची जागा देण्यात यावी. परंतु या अधिकाऱ्यांनी वेलकाळूपणाचे धोरण घेतलंय. अगदी त्यांना जिल्हा परिषदेचे COनी फोन केले, खासदार सुनील तटकरे साहेबांनी फोन केले, आदिती तटकरेंनी फोन केले, अनिकेत तटकरेंनी केले, मी स्वतः त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून फोन केले, पण त्यांनी त्याच्यावरती कुठलीही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा आता मोठी लोकसंख्या असल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. आता 1-2-4 दिवसात आता बघतो, नाहीतर मग शेवटी फॉरेस्ट खात्याच्या ऑफिसवरती ग्रामपंचायतीचा महिलांचा मोर्चा घेऊन जायची तयारी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू केलेली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.